हॅलो एव्हरीवन. आज आपण पाहूयात की त्वचा रोग म्हणजे स्किन डिसीज याचे कुठले कुठले कारणं आहेत, ते कशामुळे होतात व त्याची लक्षणे व त्यावरील काय उपाय केले जातात ते आपण पाहू. आपण पाहूया की स्किन डिसीज म्हणजे त्वचेचे आजार. सध्या तर बदलत्या लाईफस्टाईलमुळे खूप मोठ्या प्रमाणात त्वचेचे आजार होत आहेत व त्याची मूळ कारणे कुठली असू शकतात की स्किन डिसीज होण्यामागे. तर फर्स्ट आहे ॲलर्जी, स्किन ॲलर्जी, आणि सेकंड आहे विटॅमिन डी डेफिशियन्सी. फर्स्ट आपण पाहूया की ॲलर्जी म्हणजे स्किन ॲलर्जी ही कशामुळे होऊ शकते. उदाहरणार्थ फूड, स्पेसिफिक फूड ॲलर्जी, सूर्यप्रकाश, औषधं, कीटकनाशके, नवीन कपडे व पाण्यातील बदल, तसेच थंड व गरम पाणी, असे अनेक कारणं आहेत त्यामुळे ॲलर्जी होऊ शकते. ॲलर्जीमुळे कुठले आजार होऊ शकतात. एक्झिमा, कॉन्टॅक्ट डर्मॅटायटिस, अर्टिकॅरिया, एंजिओइडिमा यांसारखे आजार आपल्याला ॲलर्जीमुळे होऊ शकतात. तर यावर कुठले कुठले लक्षणे आहेत की ॲलर्जी असल्याचं आपल्याला जाणून येतं. तर रेडनेस ऑफ द स्किन म्हणजे लालसरपणा स्किनवर येतो, इचिंग होते, खाज येते, स्वेलिंग म्हणजे सूज येते, तसेच त्वचेच्या खपल्या निघतात व त्वचेला तडे जातात. यासारखे अनेक कारणे आपल्याला म्हणजेच लक्षणे आपल्याला दिसतात. तर आपण पाहूया की ॲलर्जी डिसीज ही कशी ओळखायची. तर फर्स्ट आहे एक्झिमा. एक्झिमामध्ये काय होतं की त्वचेवर खाज येते, त्वचा लालसर होते व त्वचेमध्ये कोरडेपणा येतो व पस फॉर्मेशन होते आणि इरिटेशन पण होतं. हे यावरून आपण ओळखू शकतो की एक्झिमा आहे म्हणून. तसंच अर्टिकॅरियामध्ये काय होतं. अर्टिकॅरिया म्हणजे पित्ताच्या गाठी. अर्टिकॅरियामध्ये काय होतं की आपल्या शरीरावर पित्ताच्या गाठी येतात. ते लाल किंवा पांढऱ्या रंगाचे असू शकतात आणि या गाठी ॲटोमॅटिकली म्हणजे काही वेळानंतर म्हणजे एक आठवडाभरानंतर त्या कमी होतात. त्यामुळे आपण ओळखू शकतो की पित्ताच्या गाठी झाल्या म्हणून. तसंच थर्ड आहे आपलं कॉन्टॅक्ट डर्मॅटायटिस. कॉन्टॅक्ट डर्मॅटायटिसमध्ये काय होतं, जर एखाद्या पर्सनला म्हणजे एखाद्या व्यक्तीला जर ॲलर्जी असेल आणि आपण त्याच्या स्किन कॉन्टॅक्टमध्ये आलो म्हणजे स्किन टू स्किन कॉन्टॅक्टमध्ये जर आलो तर आपल्याला कॉन्टॅक्ट डर्मॅटायटिस होऊ शकतो. फोर्थ आपलं आहे एंजिओइडिमा. एंजिओइडिमामध्ये काय होतं की चेहऱ्यावर स्वेलिंग येते म्हणजे सूज येते चेहऱ्यावर. चेहऱ्यावर सूज डोळ्यावर येऊ शकते, आपल्या ओठांच्या बाजूला येऊ शकते, गालावर सूज येऊ शकते. तर जनरली आपण जर स्पेसिफिक फूड ॲलर्जी असेल तर आपल्याला एंजिओइडिमा ओळखू शकतो. स्किन डिसीज होण्यामागचे दुसरे मुख्य कारण जे आहे ते विटॅमिन डी. विटॅमिन डी डेफिशियन्सी म्हणजे विटॅमिन डीची कमतरता असल्यामुळे आपल्याला स्किनचे खूप मोठ्या प्रमाणात आजार होऊ शकतात. उदाहरण विटॅमिन डी डेफिशियन्सी कशामुळे होऊ शकते. फुल डे वर्किंग इन एसी कॅबिन्स असू शकतं. कंजेस्टेड रूम जिथे की सूर्यप्रकाश पोहोचू शकत नाही अशा ठिकाणी अशा व्यक्तींना विटॅमिन डी डेफिशियन्सी होऊ शकते. विटॅमिन डी डेफिशियन्सीमुळे कुठले आजार होऊ शकतात. ॲटॉपिक त्वचा रोग व सोरायसिस यांसारखे अनेक त्वचेचे आजार होऊ शकतात. विटॅमिन डी डेफिशियन्सीची कुठली लक्षणे आहेत. विटॅमिन डी डेफिशियन्सीमुळे काय होतं, त्वचा ही आपली कोरडी होते व चेहऱ्यावरील चमक कमी होते व इरिटेशन म्हणजे त्वचेवर खाज येते. स्किन डिसीज रिलेटेड कुठल्या टेस्ट आहे व त्यावर कुठले उपाय आहे आपण आता पाहूया. टेस्ट कुठले आहेत. जर ॲलर्जी असेल तर ॲलर्जीमध्ये आपण फॅमिली हिस्ट्री घेतो, ॲलर्जी टेस्ट करतो व पॅच टेस्ट असते व स्किन प्रिक टेस्ट असते. तसंच विटॅमिन डी डेफिशियन्सीमध्ये आपण विटॅमिनचे टेस्ट करतो. स्किन डिसीजसाठी कुठली ट्रीटमेंट केली जाते. ॲलर्जी असेल तर सुती कपडे वापरावे, कोमट पाण्याने आंघोळ करावी व डेली मॉइश्चरायझर स्किनला करावे. विटॅमिन डी डेफिशियन्सी असेल तर विटॅमिन डी साठी आपण सूर्यप्रकाश, अंडी, दही, गाईचे दूध, सोयाबीन, मशरूम, चीज यांसारखे खाद्यपदार्थांचा आपण आहारामध्ये उपयोग करू शकतो. तसं विटॅमिन डी टॅब्लेट्स, विटॅमिन डीचे इंजेक्शन पण घेऊ शकतो. तुम्हाला स्किन रिलेटेड कुठले सिम्पटम जर जाणवत असेल तर जवळच्या तुमच्या डर्मेटोलॉजिस्टला तुम्ही भेटू शकता व त्यानुसार तुम्ही ट्रीटमेंट घेऊ शकता. थँक्यू फॉर द वॉचिंग व्हिडिओ. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करा फॉर द मोर व्हिडिओ.